कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जन्मादिस येतोन्वयादि तरतश चार्थेश्व विघ्नस्वरा तेने ब्रह्महृदयादिक मुह्यन्ति यत्सूरयः तेजो सत्यं परं धीमहि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिना महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रे जननी देवाची वर्णानामर्थ संहानं रसानं छन्दसामपि मंगलानं च कर्तारं वन्दे वाणी विनायको नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी
सामर्थ्य इथे जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाली तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा हे दुःख वर्जन मारुती शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे हंसावरती बसुनी शारदे मयूरावरती बसू हे हंसावरती बसुनी शारदे मयूरावरती बसू अज्ञानी मौनी आपल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे विठ्ठल आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा प्रसन्न प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग यज्ञावत भूतलावर जन्माला आलेल्या कुळजीवांचा उद्धार करणारे महान भगवत भक्त श्रीमंत श्री वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला गमन करणारे नवी या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक आद्यगुरु असणारे श्री गुरु असणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा सुंदर असा चार चरणांनी सजलेला आणि तुकोबराय आजच्या या अभंगातून साधकाचं वर्णन करतात. विठ्ठल अभंग
आणि आनंद प्राप्त झाल्यानंतर तुकोबरायांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते शब्द तुकोबरायांनी आजच्या या अभंगामध्ये नमूद केलेले आहे. विठ्ठला बघा, तुकोबराय आजच्या या अभंगामध्ये म्हणतात की जे मुलं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागी आहे त्या मुलांचे माता पिता धन्य आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या तुकोबराय म्हणतात की त्या मुलाचे माता पिता धन्य आहे. ज्या आणि पुढे तुकोबराय म्हणतात की ज्या कुळामध्ये सात्विक कन्या पुत्रांचा जन्म होतो, सात्विक कन्या पुत्र जन्माला येतात, तुकोबराय म्हणतात की अशा सात्विक कन्या पुत्रांचा आनंद मला होतो यात नवल नाही तर त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. बर तुकोबराय कळाला आम्हाला. मुलं सात्विक आहे, पारमार्थिक आहे, धार्मिक आहे, संस्कारी आहे. हे नेमकं ठरवायचं कशावरून? ती मुलं नेमकं करतात काय? तर तुकोबराय म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबराय म्हणतात की जे ते मुलं काय करतात? अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करतात, गीता भागवत ग्रंथाचं श्रवण करतात आणि पुढे तुकोबराय त्या मुलांविषयी आपल्या अंतःकरणातला भाव सांगतो. की तुकोबराय म्हणतात की अशा मुलांची सेवा मला घडली पाहिजे आणि ती जर घडली तर माझ्या भाग्याला पारावर राहणार. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. विठ्ठला अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अकारण कारण करुणावरणवाले भक्तवांच्या कल्पतरू षडगुण ऐश्वर्य संपन्न अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तथाच वैराग्य मूर्ती रास रसज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज तथाच आनंदी वल्लभम मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज तथाच मम गुरुवर्य ऐतेषां सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुम् अद्य एषः व्यासपीठे इदानी अत्र मम कीर्तनस्य प्रारंभ करोमि. कळाली का कोणती भाषा होती ती? हिराणी, तेलुगू, संस्कृत. बघा, आमचे गुरुवारी आम्हाला सांगतात की बाबा संस्कृत ही देववाणी आहे आणि तिचा वापर आपण थोडा का असे ना कीर्तनामध्ये केला पाहिजे. विठ्ठला सालाबद्धाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सप्ताहाचं 19वे वर्ष आहे आणि या 19व्या वर्षातील आज 4थ्या क्रमांकाचं कीर्तन पुष्प मज कामाराकडे आलं हे माझं मी महत् भाग्य समजते. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला मला तरी वाटतं की मला ओळखलं. मागच्या वर्षी आले होते का? मी आले होते ना. हा या ठिकाणी येण्याचा माझा दुसरा योग आहे. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला असे आमच्या गावचे मामाश्री माझे मामा आदरणीय बाळू मामा गायके व तसेच आमचे मामाश्री प्रल्हाद मामा शेलार. एक आते मामा आहे आणि एक मामीचे मामा आहे. यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला म्हणून आमच्या दोन्ही मामांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते. आणि ज्यांच्या मुखातून तुम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करत आहात असे आदरणीय हरिभक्त पारायण सौभाग्यवती लताताई कवडे या ताईंच्या मुखातून तुम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वरी श्रवण करत आहात. ताई या ठिकाणी आहे का? नाही. तरी देखील ताईंना माझं वंदन आहे. तसेच आदरणीय रामकथाकार हरिभक्त पारायण मुरलीधर बाबा मोरे बाबा नाही का? मागच्या वर्षी होते. तरी देखील बाबाला माझं वंदन आहे. तसेच उपस्थित सर्व बघा महिला मंडळ आपण जर एखादा चित्र काढलं आणि चित्र काढल्यानंतर त्याला जर आपण रंग भरला नाही तर ते कसं दिसतं?
कसं दिसतं? विचित्र. चित्र कसं दिसतं? हा, चित्र हे विचित्र दिसतं. मग बघा आपल्या या कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम जे करताय, रंग भरी कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत, रंग भरी कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. बघा आपल्या कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम जे करताय ते सर्व त्या ठिकाणी गुणजन मंडळी, त्यामध्ये आदरणीय ज्यांनी आताच गोड चाल गायली असे आदरणीय हरिभक्त पारायण आव्हाड बाबा, तसेच दुसरे महाराज योगेश महाराज गोड चाल त्यांनी गायली, म्हणून दोन्ही महाराजांना माझं वंदन आहे. तसंच उपस्थित सर्व, आता मला या ठिकाणी कोण कोण आहे काही दिसत नाही, तुम्हा सर्वांना माझं वंदन आहे. तसंच माझ्या बरोबर आलेले माझे वडील हरिभक्त पारायण प्रवचनकार संतोष महाराज वाघ ते देखील या ठिकाणी आहे. तसेच माझे आजोबा हरिभक्त पारायण आदरणीय परमपूजनीय पंढरीनाथ आप्पा वाघ ते देखील या ठिकाणी आहे. तसेच माझी छोटी गुरु भगिनी युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण प्रांजलताई काळे ती देखील या ठिकाणी आहे. तसेच माझ्या बरोबर आलेले आमच्या गावचं भूषण नवे आमच्या वैजापूर तालुक्याचं भूषण असंघटित कामगार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष, तसेच कबिटखेडा मिरोळा ग्रामपंचायत उपसरपंच आमचे नवनाथ भाऊ निमसे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून त्यांना देखील माझं वंदन आहे. तसेच आपल्या कार्यक्रमाकरता आमचे विनेकरी बाबा देखील या ठिकाणी गोड आहे. बघा सांगून जाईल तुम्हाला, विना घेणं एवढं सोपं नाही बरं का, तुम्ही हसू नका. विना घेणं एवढं सोपं गोष्ट नाही, कारण विना हा साक्षात ब्रह्मदेवानं नारद मुनींना दिलेला आहे. देव दत्तां इमां विना स्वर ब्रह्म विभूषितां, हा विना साक्षात ब्रह्मदेवानी नारद मुनींना दिलेला आहे. म्हणून विना घेणं एवढं सोपं नाही, त्याकरता साधना असावी लागते. आणि आमची बाबा या ठिकाणी उभी आहे, बाबांना देखील माझं वंदन आहे. आणि या ठिकाणी मृदंगाची गोड साथ करताय. बघा त्यांचं वाजवणं कसं आहे, समयासी सादर व्हावे. त्यांना माहिती नाही आम्ही कुठल्या तालामध्ये गायन करणार आहे, तरी ते वाजवणार आहे. असे आदरणीय हरिभक्त पारायण महाराजांचं नाव काय, महाराज कीर्तनकार पण आहे वाटतं, मागच्या वर्षी होते शशिकांत महाराज गोड वादन आहे. बघा बरं का दादा, मी देखील सरपटीपर्यंत गेली होती, परंतु पुढे काही मेळ लागला नाही, म्हणून मला बरं आहे आपलं गायन कीर्तन. कारण तुम्हाला सांगून जाईल, पखवाज वाजवणं एवढी सोपी गोष्ट नाही, कारण त्याकरता साधना करावी लागते. पहाटे 3-3 वाजता उठून रियाज करावा लागतो. असं म्हणतात बघा, अंगातला घाम आणि बोटातलं रक्त एक करावं लागतं, तेव्हा वादक बनतो. विठ्ठल विठ्ठल. गोड वादन दादांचं आहे, म्हणून दादांना देखील माझं या ठिकाणी वंदन आहे. तसेच उपस्थित सर्व आमच्या मीराबाई मुक्ताबाई तुम्हा सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार. आता कोणी राहिले का? तसंच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करताय असे आदरणीय सिस्टीम वाले दादा, नाव काय? मस्के पाटील. गोड सिस्टीम आहे दादा, फक्त असाच आवाज शेवटपर्यंत ठेवा. आता बरोबर लागलाय, मध्ये काही कमी जास्त करू नका. तुम्हाला देखील माझं वंदन आहे. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांचं नाव घेतलं आणि तुझं नामचं काही बांधाला बांध होता का? बघा या ठिकाणी जर या ठिकाणी नसले तर आम्हाला काही किंमत नाही, कारण श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत नाही. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेनी बिन, कारण श्रोत्यांशिवाय वक्ता कोणाला सांगणार आहे, म्हणून श्रोत्यांची गरज या ठिकाणी आहे. म्हणून तुम्ही सर्व उपस्थित माझ्या माता भगिनी, उपस्थित सर्व टाळकरी पाळकरी, गंधावाले, फेट्यावाले, चष्म्यावाले, पदर घेतलेल्या, पदर न घेतलेल्या, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझे गुरुजी वृंदावन निवासी बालाजी गुरुजी, त्या
त्यांच्या चरणी देखील नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. मस्तक हे पायावरी बघा खाली बसलेल्या श्रोता मंडळी, तुम्ही जास्त वळवळ करायची माग कोण उभे बघितलं ना, चोपदार बाबा हातामध्ये काय, म्हणून जास्त वळवळ करायची नाही. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. सेवे करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराय या अभंगातून साधकाचं वर्णन करता येईल. अभंग तुकोबारायांचा आहे आणि माझा नियम असा आहे की कुठल्याही संतांचा अभंग जर आपण सेवे करताना पडला तर मला तरी असं वाटतं की 5 मिनिटं तरी त्या संतांवर बोलल्या गेलं पाहिजे. कारण अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराय कोण होते, त्यांचा काय अधिकार होता हे जर आपल्याला कळालं नाही तर कीर्तन डोक्यावरून नाहीतर 7 दिवस रामायण ऐकायचं आणि शेवट म्हणायचं रामाची सीता, असं व्हायला नको. बघा अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारायांचा अभंग असल्या कारणानं तुकोबाराय नेमकं कोण होते, त्यांचा काय अधिकार होता हे तुम्हाला आम्हाला कळणं गरजेचं आहे. बघा तुकाराम महाराज नेमकं कोण होते तर ऐका, तुकाराम महाराज म्हणजे भगवंताच्या मुकुटामधून पडलेला एक हिरा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. कोण तुकोबाराय? तुकोबाराय नेमकं म्हणावं कुणाला तर ऐका, या विश्वातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती माझ्या तुकोबारायांनी केली. परंतु 2025 मध्ये आपल्याला बघायला मिळतंय की तुकोबारायांचेच वंशज आदरणीय हरिभक्त पारायण श्रीजी महाराज मोरे यांना कर्ज झाल्यामुळे आत्महत्या करावी लागते. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणजे या विश्वातली पहिली कर्जमाफी तुकोबारायांनी केली ते माझे जगद्गुरु तुकोबाराय. अहो कोण तुकोबाराय? तुकोबाराय म्हणावं कुणाला? ऐका माझ्या माता भगिनींनो, उगाच झोपतात त्याला आराम म्हणतात. काय? उगाच झोपतात त्याला आराम म्हणतात. मेल्यावरती उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. 2 मित्र कायम सोबत राहतात त्यांना सखाराम म्हणतात. आणि ऐका माझ्या प्रिय श्रोत्यांनो, भगवंत देखील ज्यांच्या पाया पडतो त्यांना तुकाराम महाराज म्हणतात. भगवंतानी ज्यांच्या पाया पडावं ते माझे जगद्गुरु तुकोबाराय. अहो कोण तुकोबाराय? ज्या तुकोबारायांचं नाव ऐकल्यावर यमाला थरथर कापावं. तुकाराम नाम घेता
हा महिमा तुकोबरायांचा आहे. नाव ऐकल्याबरोबर की महिला मंडळ असं नाही की तुकोबरायांनी आणि यमानं समोरासमोर यावं आणि तुकोबरायांनी यमाच्या हातामध्ये हात घ्यावा आणि यमानं म्हणावं तुकाराम महाराज तुम्ही नाही नाही असं नाही. तुकोबरायांच्या गैरहजेरीमध्ये यमानं नाव जरी ऐकलं तुकोबरायांचं तरी देखील यम थरथर कापत होता. एवढा अधिकार माझ्या तुकोबरायांचा होता. अहो कोण तुकोबर आहे? जे तुकोबर आहे ज्या पाय वाटेनं चालायचे त्या वाटेवरील धुळीचे कण देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होते आणि आपली वाट लागली तरी आपण विठ्ठल म्हणत बरोबर की नाही. तुकोबर आहे ज्या वाटेनं चालायचे त्या वाटेवरील धुळीचे कण देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होते ते माझे जगद्गुरु तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? तुकोबरायांच्या पत्नी जिजाबाई. जिजाबाईंच्या पायातील काटा जगाच्या मालकानं काढावा एवढा अधिकार माझ्या तुकोबरायांचा होता. विठ्ठल बघा जिजाबाई माझ्या देवाला भगवंताला शिव्या द्यायची की म्हणायची अरे बिठ्या अरे काया तुझं वाटोळं होईल. कोण म्हणायचं? कुणाला? झोपलं नाही तुम्ही? एकदा आपले 8:09 झाले त्यामुळे झोपू. जिजाबाई देवाला शिव्या द्यायची परंतु ऐका देवाला शिव्या देणं देवासोबत भांडणं ही देखील भक्ती आहे. परंतु त्या भक्तीमध्ये प्रेम असावं भाव असावा. आपल्या शिव्या देखील देवाला स्तुती प्रिय होतील. विठ्ठल विठ्ठल बघा तुकोबर आहे जिजाबाईंना कर्कशा म्हणायचे कर्कशा म्हणायचे परंतु ऐका की जिजाबाई कर्कशा नव्हती महाराज. ती जिजाबाई त्या जिजाबाईंच्या अंतःकरणामध्ये तुकोबरायांविषयी एवढं प्रेम होतं. ती जिजाबाई तुकोबराय जेवल्याशिवाय जेवत नव्हती. आणि आताची जिजाबाई अगोदर खाऊन पिऊन तू कधी येऊ बरोबर की नाही. परंतु ऐका माझ्या जिजाबाई तुकोबराय जेवल्याशिवाय त्या जेवत नव्हत्या. या विश्वाच्या पाठीवर 2 जिजाबाई होऊन गेल्या. एका जिजाबाईनं या महाराष्ट्राच्या रक्षणाकरता शिवबा दिला आणि एका जिजाबाईनं धर्माच्या स्थापनेकरता तुकाराम महाराज दिले. विठ्ठल म्हणजे एका जिजाबाईनं स्वतःचा मुलगा दिला आणि एका जिजाबाईनं जगाचा मालक दिला. विठ्ठल विठ्ठल बघा तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. तुकोबराय जगाचे गुरु आहे आणि तुकोबराय संत देखील आहे. बघा महिला मंडळ दुधामध्ये सार काय असतं बरं? काय असतं? तूप असतं ना. दुधामध्ये सार काय असतं? तूप असतं. तसं या परमार्थामध्ये या संप्रदायामध्ये सार जर कोण असेल तर ते माझे जगद्गुरु तुकोबर आहे. आणि ते जगद्गुरु तुकोबर आहे आजच्या या अभंगामध्ये साधकाचं वर्णन करताय. बघा तुम्ही आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले अनेक थोर महात्मे होऊन गेले आणि त्या महात्म्यांच्या पदस्पर्शानं आपली ही भारत भूमी पवित्र झालेली आहे. संत महात्मे म्हणतात बघा हरी पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक थोर संतांनी अवतार कार्य केले. बघा या ठिकाणी आमच्या गावचं भूषण आमचे काकाश्री किरण काका सालपुरे ते देखील या ठिकाणी माझ्या बरोबर आलेले आहे, परंतु या ठिकाणी माझ्या लक्षात राहिलं नाही. बघा काका तुमच्या या ठिकाणी माफी मागते, म्हणून आमच्या किरण काकांचा देखील या ठिकाणी आभार मी व्यक्त करते. विठ्ठल पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक थोर संतांनी अवतार कार्य केलं आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या भारताच्या मातीमध्ये जन्माला येण्याकरता भाग्य असावं लागतं, कारण भाग्याशिवाय कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. आता या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामस्मरण श्रवण करताय तर भगवंताचं गुणगान ऐकताय, परंतु या ठिकाणी बसण्याकरता आणि या धर्म मंडपात येण्याकरता देखील पुण्य असावं लागतं, भाग्य असावं लागतं. संत महात्मे म्हणतात बघा, हरी जन्मो जन्मी आम्ही बहुपुण्य जन्मो जन्मी आम्ही तेव्हा या कृपा केली. जन्मो जन्मी आम्ही बहुपुण्य जन्मो जन्मी आम्ही. संत महात्मे म्हणतात की आम्ही जन्मोजन्मी पुण्य केलं आणि आमचं पुण्य उदयाला आलं आणि उदयाला आल्यानंतर आम्हाला या भारतामध्ये जन्म भेटला आणि संतांची सेवा करण्याचा या ठिकाणी आम्हाला अधिकार प्राप्त झाला. म्हणून तुम्हाला सांगून जाईल या ठिकाणी या मातीमध्ये जन्माला येण्याकरता भाग्य असावं लागतं, असं मी सांगत नाही बरं का. शिवपुराण सांगतं, समाभ्याम पुण्य पापाभ्याम भवे जन्माच्या भारते. जेव्हा आपलं पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा आपल्याला या भारतामध्ये जन्म भेटतो. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं, बघा आपण जर फक्त पाप जर केलं जीवनामध्ये तर आपल्याला नरकात जावं लागतं, आपण जर फक्त पुण्यच केलं तर आपल्याला स्वर्गात जावं लागतं. आणि जेव्हा आपलं पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा आपल्याला या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. विठ्ठल आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी भाग्यवान माणसं आहोत की आपल्याला भारतामध्ये जन्म भेटलाय, कारण आपल्या या भारत देशाला अनेक देशांपेक्षा एक विशेष उंची प्राप्त झाली. बघा आपण आपल्या भारत देशाला काय म्हणतो, भारत माता म्हणतो, बरोबर की नाही. मग मला सांगा, आपण असं पण म्हणू शकत होतो अमेरिका माता, चीन म्हणू शकत होतो ना, पण का म्हणत नाही, कारण आपल्या या भारतामध्ये ना अनेक देवाधिकांनी अवतार कार्य केले आणि त्या संतांच्या त्या देवाधिकांच्या पदस्पर्शानं आपली ही भूमी पवित्र झालेली आहे. म्हणून आपल्या या देशाला एक विशेष उंची प्राप्त झाली. मी तुम्हाला सांगून जाईल की एखाद्या गावाचं, एखाद्या तालुक्याचं, एखाद्या जिल्ह्याचं, एखाद्या राष्ट्राचं, एखाद्या देशाचं नाव जर मोठं होत असेल तर त्या मागे 3 जणांचा वाटा असतो, असं मी सांगत नाही. कबीरदास सांगतात, हरी 3 सजावत देश को सती संसार शूर 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. कबीरदास म्हणतात की या भारताला एक विशेष उंची प्राप्त झाली, या मागे 3 जणांचा वाटा आहे, सती, संत आणि शूर. या 3 जणांमुळे आपल्या देशाला एक विशेष उंची प्राप्त झाली. मग या तिघांचं कार्य नेमकं काय आहे तर बघा माता भगिनींनो, पहिला नंबर आहे कुणाचा, सतीचा. सती म्हणजे कोण, स्त्री, बरोबर की नाही. पहिला नंबर आहे सतीचा,
मग स्त्रियांनी काय करायचं? मुलांना संस्कार द्यायचे. दुसरा नंबर आहे शूरांचा. शूरांनी काय करायचं? या देशाचं रक्षण करायचं. आणि तिसरा नंबर आहे संतांचा. संतांनी काय करायचं? आपली संस्कृती सांभाळायची. विठ्ठल तर ऐका, आपलं कार्य आहे की आपल्या मुलांना संस्कार देणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे. आणि दुसरं कार्य आहे महिलांचं काय? आपल्या पतीची सेवा करणं. हे दोन कार्य माझ्या माता भगिनींकडे आहे. पहिलं कार्य आहे मुलांना संस्कार देणं. आज जर आपण बघितलं तरुण हा फार भरकटलेला आपल्याला दिसतोय. एक म्हणजे व्यसन आणि दुसरं म्हणजे फॅशन. व्यसन जर म्हटलं बोट पुरुषांकडे जातं आणि फॅशन जर म्हटलं कोणाकडे? महिलांकडे. बरोबर की नाही? या दोन गोष्टीमुळे आपला भारत देश हा फार विस्कळीत होत चाललेला आहे. आणि मग या भारत देशाला सावरण्याचं काम जर कोणाकडे असेल ना तर ते माझ्या स्त्रियांकडे आहे. म्हणून योग्य वेळामध्ये आपल्या मुलांना संस्कार देणं हे कर्तव्य स्त्रींचं आहे. म्हणून आपल्या भारतामध्ये माता सीतेसारख्या, माता द्रौपदीसारख्या, माता अहिल्यादेवीसारख्या, सावित्रीबाई फुलेंसारख्या, मासाहेब जिजाऊंसारख्या अनेक थोर स्त्रियांनी अवतार कार्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आहे. म्हणून आपल्या देशाला विशेष उंची प्राप्त झालेली आहे. या स्त्रियांनी नेमकं काय केलं बघा. माझ्या जिजाऊंनी छत्रपतींना संस्कार दिले आणि या संस्काराच्या बळावर छत्रपतींना स्वराज्य उभं केलं. संस्कार कोणाचे होते? जिजाऊंचे होते. ज्या वेळेस शिवाजी महाराज गर्भामध्ये होते विचारलं, जिजा तुझे डोहाळे नेमकं काय आहे? सांगावं जिजानं. राजा मला हातामध्ये तलवार घ्यावी वाटते. राजा मला घोड्यावर स्वार व्हावं वाटतं. राजा मला शत्रूंचा निपात करावा वाटतं. राजा आणि जिकडं पाहावं तिकडं धर्माची स्थापना करावी वाटते. राजा हे डोहाळे होते कोणाचे? जिजाबाईंचे. आणि असंच ज्या वेळेस रामप्रभू गर्भामध्ये होते विचारलं कौशल्या मातेला, कौशल्या तुझ्या डोहाळे नेमकं काय आहे? तेव्हा सांगितलं कौशल्या मातेने, आणि रे धनुष मारीन रावणा, 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 आणि रे धनुष
घेऊन मी काय करीन, त्या रावणाला मारीन आणि लंका कुणाला देईन, विभीषणाला. हे डोळे होते कौशल्य मातेचे. आणि आता जर आमच्या माता भगिनीने जर डोहाळे विचारले तर तुम्ही ते ऐकूच नका. कोणाला मिसरीच खाव वाटते, कोणाला मातीच खाव वाटते. हे डोहाळे आताचे आहे. परंतु ऐका, तुकोबाई सांगतात की जशी गर्भाची आवड आहे तसा मुलगा जन्माला येत असतो. गर्भाची आवडी मातेचा डोहळा आणि तेथीचा कळवळा तेथे बिंबे. जशी गर्भाची आवड आहे तसा मुलगा जन्माला येत असतो. म्हणून बघा महिलांनो, लेकरू जर गर्भामध्ये असेल ना तर ते लेकरू चांगलं जन्माला येण्याकरता त्या लेकरावर योग्य वेळी चांगले संस्कार करा, ज्ञानेश्वरीचं वाचन करा, हरिपाठाचं वाचन करा. नक्कीच तुमच्या पोटी ज्ञानोबऱ्या जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल बघा, आईचं कर्तव्य आहे मुलांना संस्कार देणं आणि दुसरं कर्तव्य आहे ते आपल्या पतीची सेवा करणं. मग आपला पती कसा असो, दारुड्या असो की पत्ते खेळणारा कसा असो, तरी भला हो बुरा हो चाहे इंसान हो, मेरा पती मेरा देवता. पती कसा याची सेवा करणं कुणाचं कर्तव्य आहे महिला मंडळ? कोणाचं कर्तव्य आहे? महिलांचं ना. बघा, धर्म आहे स्त्रीचा पतीची सेवा करणं, नित्य नियमानं तुळशीला पाणी घालणं. मी सांगून जाईल तुम्हाला. आणि पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून, आपल्या पतीला नित्य मानिती देवा समान. पतीला राग जरी घेते समजून, अपराधाची क्षमा मागते कदर पसरून. देवाला माने पतीच्या आधी द्या मज मरण, तुळशीला पाणी घालते नित्य नियमानं. तुळशीला पाणी घालणं, पतीची सेवा करणं हे कर्तव्य महिलांचं आहे. म्हणजे महिलांनी मुलांना संस्कार द्यायचे आणि आपल्या पतीची सेवा करायची, हे सर्व महिलांचं कर्तव्य. दुसरा नंबर आहे कुणाचा? शूरवीरांचा. त्या शूरवीरांनी त्या देशाचं रक्षण करायचं असतं. बघा, आज ते शूरवीर सीमेवर लढताय म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. बघा, आपण आता मागे 26 जानेवारी आपण साजरी केली, त्यामध्ये आपण भरपूर आनंद घेतला. परंतु हे आनंद करता कित्येक वर्ष अगोदर ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बघा काही ठिकाणी फार बोर्ड लिहून ठेवले. अरे जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पर धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, आहुती दिली. म्हणून आपला हा भारत देश केवळ स्त्रियांचा नसून तर आपला हा भारत देश त्या शूरवीरांचा देखील देश आहे. आणि तिसरा नंबर आहे संतांचा. संतांनी काय करायचं तर ही संस्कृती सांभाळायची आहे. बघा, संतांचे तुमच्या आमच्यावरती फार उपकार आहे. संतांनी तुमच्या आमच्या करता या ठिकाणी हा ठेवा जतन करून ठेवला आणि या ठिकाणी तुम्ही आम्ही कीर्तन करतोय केवळ त्या संतांमुळे. त्यांनी तुमच्या आमच्या करता ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, हरिपाठ लिहून ठेवला, अनेक ग्रंथ संत महात्म्यांनी आपल्या करता वाढवून ठेवले आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही समाजासमोर उभे राहून बोलतोय केवळ कोणामुळे
तर संतांमुळे आहे. संत नेमकं काय करतात तर संत या मृत्यू लोकामध्ये येतात नेमकं कशा करता तर ज्या वेळेस या मृत्यू लोकामध्ये धर्माची हानी व्हायला लागते, पुण्य संपुष्टात येतं आणि पाप वाढायला लागतं, तेव्हा भगवान परमात्मा किंवा संत या मृत्यू लोकामध्ये येतात आणि काय करतात या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर धर्माची स्थापना करतात. संत या मृत्यू लोकामध्ये येतात आणि मग ऐका असंच एक वेळेस जगद्गुरु तुकोबा या मृत्यू लोकामध्ये आले आणि या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर त्यांनी बघितलं की काही मुलं खूप अभ्यास करतायत, आपल्या हिताकरता जागतायत. तर तुकोबारायांनी बघितलं आणि बघितल्यानंतर त्या जगद्गुरु तुकोबारायांना एवढा आनंद प्राप्त झाला, एवढा आनंद प्राप्त झाला. त्या आनंदाच्या भरामधून त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर प्रगटले ते शब्द तुकोबारायांनी अभंगाच्या तुकोबाराय म्हणतात की या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तुकोबारांनी काही साधक लोक बघितले आणि बघितल्यावर तुकोबारांना आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भारामधून तुकोबाराय म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या तुकोबाराय म्हणतात की जे मुलं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागी आहे तुकोबाराय त्या मुलांना धन्यता न देता तुकोबाराय म्हणतात त्या मुलाचे माता पिता धन्य आहे. आता या ठिकाणी असा प्रश्न पडेल कष्ट करायचे कुणी मुलांनी, रियाज करायचा कोणी मुलांनी, धन्यता माता पित्यांना कसं काय हा प्रश्नच आहे ना, बरोबर की नाही. बघा एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की देवाचे भक्त हे धन्य आहे आणि या अभंगामध्ये म्हणतात की त्या भक्ताचे माता पिता धन्य आहे. बघा तुम्हाला उदाहरण सांगून जाईल. एक वेळेस नारद मुनी
गंगेच्या काठावर गेले आणि गेल्यानंतर त्यांनी कासव बघितलं आणि बघितल्यावरती म्हटले, कासवा तू फार धन्य आहे म्हणे, कारण तुझ्या गंगेमध्ये राहतो. तेव्हा तो कासव म्हटला, नारद मुनी, धन्य मी नाही, धन्य ती गंगा आहे जिच्यामध्ये असंख्य कासवे राहतात. नारद मुनींना हे पडतं आणि ते म्हणतात, गंगा माता आपण धन्य आहे. त्यावेळेस ती गंगा माता म्हणते, नारद मुनी, धन्य मी नाही, धन्य तर तो समुद्र आहे ज्याच्यामध्ये आम्ही असंख्य नद्या समावतो. नारद मुनींना हे पडतं. ते म्हणतात, सागर महाराज आपण धन्य आहे. तिथं नाही ना कोणी सागर महाराज, आपण धन्य आहे, काय अडचण नाही, आपण धन्य आहात. त्यावेळेस तो सागर, तो समुद्र म्हणतो, नारद मुनी, धन्य मी नाही, धन्य तर ती पृथ्वी आहे, पाण्याला काय किंमत आहे. नारद मुनींना हे पडतं आणि ते म्हणतात, पृथ्वी माता आपण धन्य आहे. ती पृथ्वी माता म्हणते, नारद मुनी, धन्य मी नाही, धन्य तर ते ब्रह्मदेव आहे ज्यांनी सृष्टी निर्माण केली. नारद मुनींना हे पडतं. ते म्हणतात, ब्रह्मदेवा आपण धन्य आहात. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, नारद मुनी, धन्य मी नाही, धन्य तर ते विष्णू भगवान आहे ज्यांनी मला हे ज्ञान दिले. त्यांना देखील हे पडतं आणि त्यावेळेस विष्णू भगवंताचा अवतार हा द्वारकेमध्ये असतो आणि नारद मुनी द्वारकेमध्ये जातात. त्या सभेमध्ये म्हणतात की, भगवंता ए लाला आपण धन्य आहात. त्यावेळेस तो भगवान परमात्मा म्हणतो, नारद मुनी, धन्य मी नाही, धन्य माझे भक्त आहे ज्यांच्या करता मला अवतार घ्यावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. भगवान परमात्मा म्हणतो, धन्य मी नाही, धन्य माझे भक्त आहे ज्यांच्या करता मला अवतार घ्यावा लागतो. धन्य ते हरीचे दास, दया सुलभ गर्भवास, ब्रह्मादिक करती आस, तीर्थे वास भेटीची. या अभंगामध्ये तुकोबाई म्हणतात की भक्त धन्य आहे आणि या अभंगामध्ये म्हणतात की त्या भक्ताचे माता पिता धन्य आहे. धन्य माता पिता पायाचे. आता नेमका संभ्रम नेमकं लावायचा कसं काय, तर बघा तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बघा, बीज जर शुद्ध असेल तर फळ कसं निघतं, गोड निघतं, आणि बीज जर अशुद्ध असेल तर फळ देखील कसं निघतं, कडू निघतं. म्हणून चांगला मुलगा जन्माला यावा याकरता अगोदर आईबाप संस्कारी असणं गरजेचं आहे. मुळात जर आईबापच जर व्यसन करत असेल तर चांगला मुलगा कुठून जन्माला येईल. म्हणून तुकोबाने म्हणतात की भक्त, की जे भक्त माझी सेवा करताय, जे माझे गुणगान करताय, ते धन्य नाही, धन्य त्यांचे वडील आहे, त्यांची माता आहे की ज्यांनी त्यांना घडवलंय. विठ्ठल विठ्ठल. धन्य माता पिता तयाचिया. तुकोबाई म्हणतात की जे मुलं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहे त्या मुलांचे माता पिता धन्य आहे. म्हणून माणसानं देवाला आपला आनंद व्हावा याकरता आपण आपलं हित कशामध्ये आहे हे शोधलं पाहिजे आणि त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. मग बघा, तुमचा हित नेमकं आहे तरी कशामध्ये, संसारामध्ये. संसारामध्ये मुळीच तुमचं आमचं हित नाही, मग हित आहे तरी कशामध्ये. तर ऐका, तुकोबाई म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. तुकोबाई म्हणतात की तुमचं आमचं हित कशामध्ये आहे, तर तुमचं आमचं हित त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. परंतु ऐका, आपल्याला आपलं हित कळावं, आपलं हित आपण आपल्या हितापर्यंत पोहोचावं याआधी आपल्याला कळालं पाहिजे नेमकं आपण तरी कोण आहे. बरोबर की नाही? आपण कोण आहेत, मग कोण आहे, आपण जीव आहे. बरोबर की नाही? पण नेमकी आपण नेमकं आहे कोण. आपण जीव आहे मान्य आहे, परंतु नेमकं आहे कोण, आपण नेमकं आलो कुठून. तर ऐका, तुम्ही आम्ही सर्व त्या भगवंताचे अंश आहोत. ममेव अंश जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. आपण सर्वजण त्या भगवंताचे अंश आहोत. जेव्हा आपल्याला कळेल
की आपण त्या देवाचे अंश आहोत, या मृत्यू लोकामध्ये आपलं कुणीच नाही, तेव्हा आपल्याला कळलं आपलं हित नेमकं कशामध्ये आहे. विठ्ठल परंतु आपण त्या देवाचं नामस्मरण करत नाही आणि त्या संसारामध्ये आपण आपलं हित शोधतो. पण ऐका माझ्या माता भगिनींनो, त्या संसारामध्ये आपलं हित नाही, कारण त्या संसारामध्ये सुख नाही, समाधान नाही, हित नाही. त्या संसारामध्ये केवळ दुःखच टासून भरलेलं आहे, त्यामध्ये आपलं हित होईल. दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही तोटे, सुखाचा विचार नाही तोटे. प्रमाण दिलं काय? दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणत्या संसारामध्ये सुखाचा विचार नाही, कारण या संसारामध्ये काय आहे? दुःख आहे. बघा या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी काम करताय, काम करतात ना कोणतं, कोणी शेती करतं, कोणी नोकरी करतं. मग मला सांगा, तुम्हाला असं कधी वाटलं का माझं काम झालं आणि मी निवांत झालो? असं वाटलं का तुम्हाला कधी? नाही. कारण या संसारामध्ये एक काम झालं की दुसरं पुन्हा उभं राहतं, बरोबर की नाही? झोप येते का आपल्याला संसारामध्ये? नाही, कारण एक काम झालं दुसरं पुन्हा उभं राहतं. म्हणून या संसारामध्ये सुख नाही. मग सुख आहे कशामध्ये? आपलं हित आहे कशामध्ये? तर आपलं हित त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. मग संत महात्मे म्हणतात की तुम्ही काय करा, तुमचं हित कशामध्ये आहे ते शोधा आणि त्या हिताकरता जागं व्हा. संत महात्मे आपल्याला जागं करतात. अनेक ठिकाणी प्रमाण आहे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. संत महात्मे म्हणतात की बाबा उठा आणि जागे व्हा आणि काय करा? कांदे काढायला काय? कांदे काढायला लावू नका, कांदे जरूर काढा, परंतु ते काढत असताना आपलं हित कशामध्ये आहे? तर देवाचं चिंतन करा. विठ्ठल आपलं हित कशामध्ये आहे ते हित शोधत आहे आणि त्याच्याकरता प्रयत्न करताय, तर तो कोबाराय म्हणतात की त्या मुलाचे माता पिता धन्य आहे. परंतु ऐका, या ठिकाणी प्रश्न असा आहे, माता पिता भरपूर आहे, बरोबर की नाही? परंतु तुकोबराय नेमकं कोणत्या आईला आणि कोणत्या बापाला धन्यता देतात हे महत्वाचं आहे. आई वडील भरपूर आहे, परंतु नेमकं कोणते माता पिता धन्य आहे? तर ऐका, तुकोबराय म्हणतात की जे माता पिता आपल्या मुलाला धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण करतात, आपल्या मुलाला परमार्थ शिकवतात, तर तुकोबराय म्हणतात की त्या मुलाचे माता पिता धन्य आहे. की जे मुलाला संस्कार देतात त्याचे माता पिता काय आहे? धन्य आहे. आणि या उलट जे माता पिता आपल्या मुलाला केवळ संसारच शिकवतात त्यांना तुकोबराय धन्य म्हणत नाही. तुकोबराय म्हणतात की जे माता पिता आपल्या मुलाला फक्त संसार शिकवतात, तर तुकोबराय म्हणतात की त्या माता पित्याला आपल्या मुलाचे कशामध्ये आहे हे अजून कळालं नाही. हित नाही ठावे जननी जनका आणि दाविल्या लौकिका चारतीही.
तुकोबाराय म्हणतात त्या मात्या पित्यांना अजून कळालं नाही की आपल्या मुलाचं नेमकं कशामध्ये आहे. मग तुकोबाराय नेमकं या अभंगामध्ये म्हणतायत धन्य माता पिता तयाच्या. परंतु नेमकं कोणते माता पिता धन्य आहे की जे माता पिता आपल्या मुलाला परमार्थ शिकवतात. धन्य माता पिता तयाच्या आपुलिया हिता जोसे जागता. धन्य माता पिता तयाच्या. आणि पुढे तुकोबाराय म्हणतात की ज्या कुळामध्ये सात्विक कन्या पुत्र जन्माला येतात त्यांचा आनंद मला होतो यात नवल नाही. त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो. अभंगाचं दुसरं शब्द कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक. 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 कोणी कन्या पुत्र होती जाती होती जाती कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक. कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक. आदला तो हरिका आदला तो हरिका माता देवा माता देवा. कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक. कोणी कन्या पुत्र होती जाती होती जाती. कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक. कोणी कन्या पुत्र कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक. कोणी कन्या पुत्र होती जी सात्विक. होती जी सात्विक. होती जी सात्विक. जरा टाळी वाजवा. बघा तुमची एक टाळी आमच्या संपूर्ण कार्याची काय असते पुण्य फळाची पाकळी असते. म्हणून या ठिकाणी एखाद्यानं गोड प्रमाण गायलं ना तर टाळीवर त्याचं स्वागत करा. कारण या ठिकाणी आम्हाला देखील त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन भेटत असतं. कारण तुमची एक टाळी आमच्याकरता फार महत्वाची असते. विठाला विठाला. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे. जेव्हा तुकोबाराय म्हणतात की ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात त्यांचा आनंद मला होतो यात नवल नाही तर त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो. परंतु ऐका जगाच्या मालकाला आनंद व्हावा याकरता आपल्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र जन्माला येणं गरजेचं आहे. त्यांचा आनंद जगाच्या मालकाला व्हावा. तुम्हाला सांगून जाईल नेमकं मुलगा असावा कसा आणि नेमकी मुलगी असावी कशी की त्यांचा आनंद जगाच्या मालकाला प्राप्त होतो. विठाला विठाला. तुम्हाला सांगून जाईल नेमकी मुलगी असावी कशी. मुलगी असावी कुणासारखी. मुलगी असावी मीराबाईंसारखी. मुलगी असावी जनाबाईंसारखी. मुलगी असावी माझ्या बहिणाबाईंसारखी. मुलगी असावी शबरी मातेसारखी. मुलगी असावी जिजाऊंसारखी की त्यांचा आनंद जगाच्या मालकाला व्हावा. बघा या ठिकाणी आमच्या या भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत. खरंच या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांचं पुण्य आहे. कारण चांगले मुलं जन्माला येण्याकरता आणि या ठिकाणी या परमार्थामध्ये उभं राहण्याकरता भाग्य असावं लागतं आणि त्याबरोबर संस्काराची गरज असते. विठाला विठाला. मुलगी असावी मीराबाईंसारखी की ज्या मीराबाईनं जीवनामध्ये अखंड त्या कन्हैयाची भक्ती केली. महाराज लोक मीराबाईला त्रास देत आहेत. बाप देखील तिला स्वीकारत नाही. परंतु त्या मीराबाईनं जीवनामध्ये भक्ती सोडली नाही. बापानं मीराबाईला विषाचा पेला पिण्याकरता दिला परंतु त्या मीराबाईनं
ते अमृत म्हणून प्राशन केलं. विष का प्याला राजाजीने भेजा पीवत पीवत विरासी पग घुगर माल विराना पग घुगर माल विराना पग घुगर माल मीराबाईंनी ते विष देखील अमृत म्हणून प्राशन केलं आणि पायामध्ये घुंगर बांधून ती मीराबाईच्या देवाचं नामस्मरण करते. सर्व लोक नाव ठेवताय, परंतु ऐका, त्या मीराबाईंनी ज्यांनी रामायण लिहिलं ते कोण? तुळशीदास भगवान. त्यांना मीराबाईंनी पत्र पाठवलं, सांगितलं महाराज मला माझे गावकरी त्रास देत आहे, त्या देवाची भक्ती करून देत नाही, माझा बाप देखील मला स्वीकारत नाही. तेव्हा सांगितलं त्या महाराजांनी, अगं मीरा, परीक्षा ही सोन्याची होते, पितळाची नाही. अगं मीरा, तुला जर कोणी नामस्मरणामध्ये आड येत असेल ना, तुझा बाप का असेना, तुझा भाऊ का असेना, तर त्याचा त्याग कर. आणि त्यावेळेस त्या मीराबाईनं मेवाड सोडलं आणि कुठं आल्या? हरी चलो रे मन श्री वृंदावन धाम, रटेगी राधे राधे नाम, मिलेंगे कुंज बिहारी, ओढ़ के कामनकारी. ती मीराबाईने मेवाड सोडलं आणि कुठं आल्या? वृंदावनामध्ये आल्या. कारण तर वृंदावनामध्ये आपण जर बघितलं ना माझ्या माता भगिनींनो, तर वृंदावनामध्ये त्या देवाची भक्ती कशी करावी हे शिकावं. त्या वृंदावनामध्ये काय आहे? त्या वृंदावनामध्ये बघा, त्या वृंदावनामध्ये त्या देवाला सकाळी उठवणं, त्याला आंघोळ घालणं, त्याची आरती करणं, त्याला जेवू घालणं, त्याला पाणी पाजवणं, दुपारी 12 वाजता झोपी लावणं, पुन्हा 4 वाजता उठवणं, पुन्हा स्नान घालणं, त्याची पूजा अर्चा करणं, रात्री त्याला पुन्हा जेवू घालणं आणि पुन्हा झोपवणं, ही भक्ती वृंदावनामध्ये आहे. त्या वृंदावनामध्ये नेमकं काय आहे? अरे जहाँ यमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. तर वृंदावनामध्ये काय आहे? तर भगवंताची भक्ती आहे. तर वृंदावनामध्ये यमुना किनारा आहे. आणि महाराज, मी तुम्हाला सांगून जाईल, आपण जीवनामध्ये वृंदावन बघितलं पाहिजे. कारण या भारतामध्ये केवळ एकूण 60,000 तीर्थ आहे आणि त्या 60,000 तीर्थाला गेल्याचं पुण्य एकदा वृंदावनला गेल्यानंतर मिळतं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या मीराबाईंनी मेवाड सोडलं आणि वृंदावनामध्ये आल्या, त्या भगवंताची भक्ती करू लागल्या. अशी मुलगी असावी, जीवनामध्ये एवढी भक्ती असावी की जगाच्या मालकानं आपली संपूर्ण दखल घ्यावी. अशी मुलगी जन्म येणं गरजेचं आहे. मुलगी यावी कशी? शबरी मातेसारखी. या शबरी मातेनं जगाच्या मालकाची वाट बघितली. किती वर्ष? 1 वर्ष, 2 वर्ष नाही, 1 नाही, 2 नाही, तब्बल 82,000 वर्ष तिनं वाट बघितली. कुणाची? माझ्या रामप्रभूंची. ती शबरी माता म्हणायची, माझे रामप्रभू कधी येतील? माझे रामप्रभू जर आले ना तर मला फार आनंद प्राप्त होईल. ती शबरी माता भजन करत होती. हरी बोल का ग बोल मेरे राम कब आएंगे, बोल का ग बोल मेरे राम कब आएंगे, शबरी के कुटिया के भाग जाग जाएंगे, बोल का ग बोल मेरे राम कब आएंगे, आए नहीं राम जी लगाई कहानी रे, चुन चुन के मैंने रख दी मेरे, बलि बलि जाऊंगी जब राम मेरे
जगाचा चालक मालक भगवान परमात्मा तिला भेटणा करता आला. ऐका माझ्या माता भगिनींनो, तर देवाला तिनं बघितलं. बघितल्यावर बरोबर तिला आनंद प्राप्त झाला आणि ती शबरी माता आपलं देहभान हरपून गेली. तिला वाटलं जगाच्या मालकाचे पाय आपण धुवावे. परंतु ऐका माझ्या माता भगिनींनो, तर शबरी मातेकडे पात्र नव्हतं, परंतु पात्रता होती. आता आपल्याकडे पात्र भरपूर आहे, परंतु पात्रता राहिली नाही. तिला वाटलं जगाच्या मालकाचे पाय आपण धुवावे, परंतु पात्र नाही. तिनं काय केलं माहिती का? आपल्या हाताचं पात्र केलं, देवाच्या पायाखाली हात घातले, डोकं चरणावर टेकवलं. एवढी रडली, आपल्या अश्रूंनी देवाचे पाय धुवून काढले. अशी मुलगी असावी की भगवंताला देखील तिच्या दर्शन करता यावं. अशी मुलगी तुमच्या आमच्या पोटी जन्माला येणं गरजेचं आहे. विठाला विठाला त्यांचा आनंद जगाच्या मालकाला व्हावा, असे कन्या पुत्र जन्माला येणं गरजेचं आहे. मग ऐका, मुलगी जन्माला यावी मीराबाईंसारखी, शबरी मातेंसारखी, परंतु ऐका मुलगा कसा जन्माला यावा हे देखील महत्वाचं आहे. मग मुलगा नेमका कसा असावा? मुलगा असावा बाळ ध्रुवांसारखा, मुलगा असावा भक्त प्रल्हादासारखा, मुलगा असावा पितामह भीष्मांसारखा, आणि मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. तिच्या राजामुळे आज प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टाळ, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ, बाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, महिलांच्या नाकात नथ, पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे असेल तर ते केवळ या देशाचे राजे, या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. असा मुलगा जन्माला येणं गरजेचं आहे. त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो. परंतु ऐका, मुलगा जन्माला यावा चांगला आज प्रत्येकाला वाटतंय, परंतु ऐका मुलगा जन्माला चांगला यावा याकरता अगोदर मायबाप चांगलं निवडणे गरजेचं आहे. बघा, छत्रपतींनी स्वराज्य घडवलं आणि ही सर्व पुण्याई जाते कुणाला? जिजाऊंना. अरे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाघा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघा शिवबा जन्मला. आम्हाला स्वराज्य अर्पण केलं. मुलगा जन्माला यावा असा की आज माणूस मेला तरी त्याचं नाव या मृत्यू लोकांमध्ये जिवंत राहिलं पाहिजे. असा मुलगा आपल्या पुढे जन्माला येणं गरजेचं आहे की ज्यांचा आनंद जगाच्या मालकाला व्हावा म्हणून. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. आणि पुढे तो कोबारे म्हणतात नेमकं ज्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो ते भक्त नेमकं करतात काय, त्यांच्या क्रिया नेमकं काय आहे. अभंगाचं गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता
अखंड चिंतन विठोबाचे ते मुलं काय करतात, गीता भागवत ग्रंथाचं श्रवण करतात आणि त्या भगवंताचं नामस्मरण करतात. परंतु त्या गीतेमध्ये नेमकं आहे काय, त्या भागवतामध्ये नेमकं आहे काय की ते मुलं त्याचं श्रवण करताय, त्याचा अभ्यास करताय. नेमकं काय आहे गीतेमध्ये बघा. गीतेमध्ये नेमकं काय आहे, गीतेमध्ये जीवन जगावं कसं हे गीतेमध्ये आहे. जीव काय आहे, ब्रह्म काय आहे हे गीतेमध्ये आहे. भक्ती योग, राजयोग याचा समन्वय कसा साधावा याचं ज्ञान गीतेमध्ये आहे. अर्थात जीवन जगावं कसं हे ज्ञान आपल्याला गीता देते आणि जीवन जगून झाल्यानंतर शेवटी मरावं कसं हे आपल्याला भागवत शिकवतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात की ते मुलं काय करतात, त्या ग्रंथाचं श्रवण करतात आणि त्या देवाचं नामस्मरण करताय. परंतु नामस्मरण करता कशा करता, नामस्मरण नेमकं करायचं कशा करता, तर जीवनामध्ये सुख मिळावं, समाधान मिळावं, आपलं हित व्हावं याकरता देवाचं नामस्मरण करायचं. बघा आता इथं प्रश्न की प्रत्येकाला सुख हवंय, प्रत्येकाला सुख पाहिजे, बरोबर की नाही. प्रत्येकाने असं कुठेच नाही तर दुःख पाहिजे, प्रत्येकाला सुख पाहिजे. परंतु नेमकं सुख कशामध्ये आहे हे आम्हाला कळत नाही. मग या ठिकाणी मी तुम्हाला सुखाचा पत्ता सांगते. आपले दोन्ही हात वर करा, जाऊ द्या वर, दिखा दो आपली ताकद, जाऊ द्या वर, जाऊ द्या. तर भगवंताचं नाम किती गोड आहे, हात वर ठेवा. तरी गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझ प्रेम सर्व काळ. आणखी किती गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. हात वर ठेवा. आणखी किती गोड आहे, जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे. हात वर ठेवा. आणखी किती गोड आहे, पवित्राणाम पवित्रम यो, मंगलानां च मंगलम, दैवतम दैवतानां च भूतानां यो यो पितः. हात वर ठेवा. आणखी किती गोड आहे त्या देवाचं नाम. प्रत्येकाला सुख पाहिजे ना, मग असे हात 4 वाजेपर्यंत ठेवा, सुख आपोआप तुमच्या हातामध्ये येईल. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
विठोबाचे आमच्या मामांनी मला सांगितलंय की 11:15 वाजेपर्यंत कोणाला सोडायचं. बरोबर ना मामा? तिथं शेवट बसलेले बघा या ठिकाणी आमच्या माता भगिनी बसलेल्या आहे. माता भगिनीनं तुमच्या पायाला जरा कळा लागल्या का? उभं राहते का जरा? देवाचं नामस्मरण करू आपण. राहा उभं. अगं बाई काय हा प्रकार. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे
क्या बात आहे, सर्वांनी या ठिकाणी सुंदर पाऊल घ्या बसून खाली. आता पाय झाले ना मोकळे, का अजून घ्यायचं एखादं? बरं का, खाली बसा. ऐका, परमार्थामध्ये नाचणं ही एक भक्ती आहे बर का. आपण डीजेवर खूप नाचतो, परंतु आम्ही जर म्हटलं कथेमध्ये ताई जरा उठून नाचा ना, ते म्हणतात ताई गण नाचा वाटतं पण लोक काय म्हणतील, बरोबर की नाही? असं आपण म्हणतो ना. ऐका, लोक काय म्हणतील या 3 शब्दांवरून माणसाच्या जीवनामधील संपूर्ण स्वप्न हे अधुरे राहून जातात. काय लोक, म्हणून तुम्ही लोकांचं ऐकू नका. कारण लोक आपण म्हणतो ना जर घोड्यावर जाऊ देत नाही, म्हणून लोकांचं ऐकू नका. माणसानं नाचलं पाहिजे. कुठं नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. बघा, परमार्थामध्ये नाचणं हे भक्तीचं आहे. बघा, निवडून आलेले नाचतात कुठं, जे पडले आहे त्यांच्या दारासमोर. मग मला सांगा, ते नाचणं भक्तीचं आहे का तिरस्काराचं आहे? तिरस्काराचं आहे, बरोबर की नाही? आता लग्नामध्ये नवरदेवासमोर देखील नाचतात. ते नाचणं भक्तीचं आहे की मस्तीचं आहे? टाकलेली असते ती जिरवायची. परंतु ऐका, परमार्थामध्ये नाचणं हे कसं आहे? भक्तीचं आहे. आता या ठिकाणी या माझ्या भगिनी, ते आमचे तरुण बांधव पावल्या घेत आहे. कशा करता? जेवण केले ते जिरवायचे म्हणून का? नाही, कारण या परमार्थामध्ये आनंद आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आनंद घ्यावा माणसानं कुठं? भजनामध्ये, तर देवाच्या नामस्मरणामध्ये. म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आपली वेळ झालेली आहे आणि पुढे तुकोबराय म्हणतात की जे मुलं स्वतःच्या हिताकरता कष्ट करताय त्यांचा आनंद मला होतो. आणि त्या मुलांच्या बाबतीमध्ये तुकोबराय म्हणतात की त्या मुलांची सेवा मला घडली पाहिजे. तुकोबराय म्हणतात घडली पाहिजे, कारण तुकोबरायला शंका आहे की घडेलच असं नाही. कारण आज साधक आपल्याला पाहायला भेटत नाही. साधक भरपूर आहे महाराज, असं नाही की साधक मला नाही, साधक भरपूर आहे. परंतु ते साधक स्वतःच्या हिताकरता प्रयत्न करताय अशी कमी आहे. आता या ठिकाणी आमच्या परमार्थामध्ये देखील अनेक मुलं प्रयत्न करताय, कीर्तन करण्याकरता, गायन करण्याकरता, वादन करण्याकरता अनेक जण प्रयत्न करताय, अनेक जण रियाज करताय. परंतु या ठिकाणी कोणी रियाज करत स्वतःच्या उद्धाराकरता आणि कोणी रियाज करत कशा करता? मी फार मोठा कीर्तनकार होईल आणि पाकिटाच्या पाकिटा घरी घेऊन. परंतु तुकोबराय अशा मुलांची सेवा मागत नाही. तुकोबराय नेमकी सेवा मागतात कोणत्या मुलाची? की जे मुलं स्वतःच्या उद्धाराकरता तळमळ करताय, तर तुकोबराय म्हणतात त्यांची सेवा मला घडली पाहिजे. आणि ती जर घडली तर माझ्या भाग्याला पारावर अडवणे अभंगाचं. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची
दयाचा हरिका देवा दयाचा हरिका ओटे देवा देवा Thank you.
फार गोड. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. तुकोबाराय म्हणतात की अशा मुलांची सेवा माझी मला घडली पाहिजे आणि ती जर घडली तर माझ्या भाग्याला पारावर राहणार नाही. आता वाजले 11:30. तुमचं काय म्हणणं आहे? चालू द्यायचं का अजून? नाही ना. आता इथं सर्वांना कोणाला सकाळी सकाळी लोक ड्युटी असते, बरोबर की नाही? आता लगेच तुम्हाला या ठिकाणी मोकळं करते, बरोबर की नाही? तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. यथामती यथा अवकाश. या अभंगावर बोलण्याचा मी प्रयत्न केला. या अभंगाचा सर्वच भावार्थ बरोबर असेल असे मी सांगत नाही आणि सगळं चूक असेल असंही मी सांगत नाही. जे काही बरोबर असेल ते तुमच्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. आपलं हित कशामध्ये आहे ते शोधा आणि त्या देवाचं नामस्मरण करा. उपस्थित सर्व गायक वादक सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आता या ठिकाणी प्रत्येकाचं कोणाचंही नाव उल्लेख न करता तुम्हा सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझ्या बरोबर आलेले माझे वडील, आमच्या ताई, माझे आजोबा, तसेच आमचे किरण काका. व बघा मी तर तुम्हाला सांगून जाईल, आमच्या सरपंच साहेबांमागे भरपूर कामं असतात. संपूर्ण तालुक्याचा कारभार ते पाहतात, परंतु तरी देखील आपल्या गावाचं लेकरू एक स्वाभिमान म्हणून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना या ठिकाणी मी त्यांचे आभार मानते खरंच. आणि मला देखील आनंद वाटतो की त्यांना माझ्याबद्दल स्वाभिमान आहे की ते या ठिकाणी उपस्थित राहिले, म्हणून त्यांना देखील माझं वंदन आहे. तसंच या कार्यक्रमाकरता ज्यांनी मला या ठिकाणी बोलावलं असे आमचे मामाश्री बाळू मामा गायके आणि प्रल्हाद मामा शेलार, या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, म्हणून आमच्या मामांचे देखील मनपूर्वक आभार. तुम्हा सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि ज्या संतांच्या योगानं हा योग घडून आला त्यांचे एकदा भजन. ज्ञानेश्वर माऊली